किती भारी होणार आहे तू आणि किती ऍक्च्युली ताईला आल्यावर मला सगळे घोडे एक्सप्लेन करायचे होते, पण मला हे काहीही करायला मिळत नाहीये. आणि देवगडची आहे. अच्छा बोल मग मालवणी. म्हणजे कोण मारून जातात त्याच्याशी मालवणीत बोलतो. हा ना, आता का बरोबर माझी हा ते सगळीकडे केलं. खूपच छान, खूपच. अरे आणि तुझं अभिनंदन यार या सगळ्या ह्याच्यात. माय गॉड, खूपच कमाल. खूप कमाल. ताईला आता ताई तुला हे खायचंय का तुला काय बघ ना ते खात जा ना. हो शेवाचे लाडू. कोकणचा मेवा, खडखडे लाडू. खडखडे लाडू ती बघ. तुम्ही आता निघाल जाताय की आला? आलो आम्ही एंट्री केली. आता एक फोटो घेते ते चालेल ना? हो हो नक्की. म्हणजे मी रेडिओ वाली आहे. थँक्यू. अरे हाय, तू कशी आहेस? मस्त. अच्छा. आता परत आशिष दादांसोबतच कर. येस अंजली ताई, खूप स्वागत आहे. ओके. आपलं फार एक जवळचं कनेक्शन आहे, कारण मामंत केंद्राच्या पहिल्या शिबिराची मी विद्यार्थी. ओ अच्छा. माझ्या अबोलेचा पूर्ण सहवास. हा हा हा. अरे वा वा वा. आपण गुरु भगिनी आहोत. येस येस. वा वा वा. तुमचं स्वागत आहे. हो. लाव तुला लाव. नाही तुझा मेकअप खराब होईल. नाही नाही हक्कानी आहे थोडस. आणि थँक्यू. 3 वेळा. ए वाव. आणि हे औषध येस सगळं तुम्हाला फार आवड आहे. हो थँक्यू. अखंड हो काळा घोडा फेस्टिवलची शान जे आहे ते सगळं काही परिधान करून त्यामुळे अजून छान. आणि नॉट टू मिस आउट, मला फार असं वाटतं की हे मी बघावं. किती ही माझी मैत्रीण आहे. येस, तिचा ब्रँड आहे याद्रा म्हणून. फार सुंदर. आपण आजच्या गोष्टींचा आस्वाद घेऊया. पुढे हाय हाय. मी करणार होते खरं आता फोन. येणार आहे छाय ताई तुझा. तुमचा तो सिंपल रोल अमिताभच्या वाईफ सोबतचा तो झुंड, पण एवढा झुंड, आवडला. झुंड. झुंड म्हणजे आपण सोबत मी एक्सपेक्टच नव्हतं केलं तुम्ही त्या पण रोल मध्ये आला आणि आता एकदम डिफरंट रोल, एकदम मस्त. थँक्यू. ताई बऱ्याचदा येते कालाघोडाला आणि पुन्हा एकदा ताई आता यावर्षी पण आली आहे. खरं तिला बरं नाहीये कारण खूप हेक्टिक चालू आहे, पण तरी ती माझ्यासाठी आली आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की कालाघोडामध्ये फक्त माझ्यासाठी आली आहे. आणि ताईचं औक्षण झालेलंच आहे आणि ताईला आता ताई तुला हे खायचंय का तुला काय बघ ना ते खात जा ना. हो शेवाचे लाडू. कोकणचा मेवा, खडखडे लाडू. खडखडे लाडू ती बघ. अश्विनी हॅलो, आपण असंच भेटायचो का? मस्त. किती भारी होणार आहे तू आणि किती नको असं बोलू. नाही झालं.
तू गायब कुठे का दिसलं जेस? मी आपलं तुला शोधतोय. अरे आम्हाला असं त्यांनी तिकडे बोलवून घेतलं तिला, हा. मग आम्ही बाजूला गेलो आणि मग ते भैया आमचे कोकणचे खडखडे लाडू. कोकणचे खडखडे लाडू. भात मला आवडतात. ती बघ ना आमचे ते आपण सगळ्या फेस्टिवललाच भेट ते महत्वाचं आहे. येस येस, आमचे खडखडे लाडू. कसलं भारी. यावर्षी ताईला आतमध्ये आल्यापासून लोकांनी घेरलंय, त्यामुळे मला तिला घोडे दाखवता येत नाहीयेत. पण तरी आता काय करणार, यावर्षी कालाघोडामध्ये सगळे 25 एक घोडे लागलेत. मला तिला 25 घोडे एक्सप्लेन करायचे, पण ताई बिझी आहे भरपूर, काहीच करू शकत नाही आहे मी. आणि ती एन्जॉय करते, पण आता काय करू. ठीक आहे. यावर्षी ताई कालाघोडामध्ये 25 घोडे आहेत वेगवेगळे. माझं एकही वाक्य पूर्ण होत नाहीये ताई. हमारे मॅडम बरोबर लई भारी कॉस्ट्युम मला ताई लई भारी. सो ताई 25वे वर्ष आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे 25 घोडे आहेत इकडे. आणि वेगवेगळे विषय आहेत. तर हळूहळू हळूहळू तुला मी सगळे घोडे दाखवीनच. पण तुला कसं वाटतंय, कोकणचा फ्लेवर तुला सुरुवातीपासून येतोय, तुला कसं वाटतंय? हो, खूपच मस्त रे. म्हणजे मुळात एवढी एनर्जी असते, तुला माहिती आहे, मला अजिबातच शक्य नव्हतं. हा, ते फोटो काढतायत. हा 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 हा. अच्छा, ते असं उभं राहून करतायत. कम्प्लीट. अरे किती भारी आहे हे. हा, तुम्ही घोडा कम्प्लीट करा असं आहे. अच्छा. आम्ही परवा आलो ते 3 जणी अशा वाकलो, मधलं अंग पूर्ण केलं आणि मग घोडा. वाव. हा यार, हे खरं तर माझ्या मैत्रिणींना आणायला पाहिजे होतं सगळ्यांना, है ना? सो आता नेक्स्ट टाइम तुझ्या मैत्रिणींना हो, सुषमाला वगैरे सगळ्यांना, ज्यांच्यामुळे मी आज आहे. येस. आणि हे सगळं तुझं आहे ना? हा, म्हणजे अरे याला या कपडे सगळ्या- घातलेत. हो, सगळे वेगवेगळे हे घोडे आहेत. उर्फी स्टाईल घोडा आहे. है ना ती रे? म्हणते ही उर्फी स्टाईल घोडा आहे. हो ना, सगळं असं येस. इकडे बाजूला कलरफुल आहे ना हा, एकदम? एकदम बाजूला इकडे सगळे ब्लाइंड मुलं आहेत आणि ते मसाज करतायत. त्यांना इथे वेगळी एक जागा दिली जाते स्पेशल. ओके. हा, आणि हा. इथे येणारे जे सगळे मोठे मोठे लोक आहेत ते त्यांच्याकडनं मसाज करून घेतात. हो? हा, हे बघ इथे तुला दिसतायत ते सगळे. अच्छा, हा, 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 व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूलची मुलं आहेत सगळी, व्होकेशनल डिपार्टमेंटची. ओके ओके. आणि ते इथे सगळे लोक आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने जिथे जिथे शक्य आहे तिथे ह्या सगळ्या लोकांना इन्कॉर्पोरेट केलं जातं. अच्छा असं. अच्छा. सागर कुडाळकर आहे हा. अच्छा, हो का? सुंदर गातो आणि हा कुडाळचाच आहे. हो, कुडाळचा कुठला? कुडाळ प्रॉपर. प्रॉपर कुडाळ म्हणजे घर बाजारात की? नाही, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड, हा. आंबेडकर नगर आहे ना तिकडे. तिथे. हा. अरे मग तू धामापुरात जाऊन येईल अशी. हो. Yes. आता ओव्हर टू सागर आणि ताई. एक मालवणीच गाणं आहे आणि तुमच्यात पिक्चर मधलं आहे. अच्छा. देवा काळजी. त्यात थोडस वेगळं केलंय मी, म्हणजे मी तसंच्या तसं नाही गाणार, थोडस मी माझे पण काही हे टाकलेत.
फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्याने निसर्ग जाळ काळची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ. शोधून तुझी तू वाट चालतला. हो दे जरा उशीर सोडतो सकाळ धीर. रात संपता पहाट होई रे पुन्हा. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. वा मस्त. वा वा खूप छान खूप छान. थँक्यू. हे दुसरं कडवं तू हे केलंयस. हो म्हणजे सोबती रे ही त्याची हार्मोनी आहे ओरिजिनल. सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ. शोधून तुझी तू वाट चालय कला. ह्याच्या हार्मोनी ती आहे. मस्त मस्त. थँक्यू. विजय गावंडे ओळखतं. हो खूप अच्छा. चांगले ओळखतात होय ना. मला. हा म्हणजे तो वालावल ना. हो. हा, हा. वा वा मस्त. मग तू थडेच असतस की आता मुंबई गेलं. आता मुंबईत राहतो हा. मी. हो. अच्छा. मस्त. खूप छान वाटलं तुमचं भेटून. अरे कोविड मध्ये मी जेव्हा अडकलेलो ना तिकडे तेव्हा मी सागरच्या अच्छा, घरी ह्याच्या राहायला घरी होतास. हो होतो. मला माका येऊ सांगा. हा आणि मी त्याच्या घराचा फुल स्टुडिओ करून टाकलेला. तू बघितलंच होतं आम्ही सगळं कलरफुल केलेलं. तर ह्याचं घर. हा ह्याची आई खूप सुंदर चिकन आणि हे सगळं बनवते. आणि ह्याचा भाऊ जो आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडा मोठा 2 भाऊ आहेत भूषण आणि योगेश. तर योगेश खूप सुंदर जेवण बनवतो. ओके. हा नाही त्याला फणसाची भाजी बिजी एकदम हो ना. जोरदार. कोकणात प्रत्येक बाईच्या हाताला जी काही चव असते माका आता खूप दिवस जाऊक नाही ना तसं त्रास होक लागलो. तुला हळूहळू मिळणार आहे कोकणी फ्लेवर पण. येस. चला आपण पुढे जाऊया. ते कुठे करायचंय माहितीये का? इथेच. हे जरा तू 5 मिनिटं हँडल करशील मी पुढचं करून येऊ. थांबा इथेच थांब इथून जाऊ नकोस. So you're so rocking in the movie. We couldn't recognize you. We couldn't recognize. Oh my God, you're so good. We were so amazed. Thank you. Thank you for choosing such a movie and doing it. You were too good. You were too good. like this and Amazing. Amazing. We'll take a picture with Yeah, you. sure. unbelievable. We'll take a picture with us. I mean, I can't. मेरे को भी ले लेना आंटी. Thank you. That's congratulations. Really appreciate it. Congratulations. Which are your next projects? We'll look forward to them. अभी एक रिलीज हो रही कौन सी? है. अभी अगले महीने में एक मराठी फिल्म रिलीज हो रही है. मराठी तो मुझे आती नहीं. हिंदी वाली में आ जाओ. ये ताई सॉरी हा तुला मला माहिती आहे तुला बरं नाहीये पण ठीक आहे. अरे आमचे छाट आहे म्हणजे काय महाराष्ट्र. हा नाही तिला खूप बरं नाहीये. तिला खूप तरी पण ती आली. हा आणि आता लोकांचं प्रेम मिळाल्यावर ती लवकर लगेच आता ती बरी होईल. सारख्या नाही येत होत्या म्हणजे डबल फोटो हो थोडे आकडतात येस सेल्फी काढायला. हो. थँक्यू. ओके या फोटो ते आमच्याच भेटलं की नको तुम्ही काढले. अच्छा ओके. ऍक्च्युली ताईला आल्यावर मला सगळे घोडे एक्सप्लेन करायचे होते. पण मला हे काहीही करायला मिळत नाहीये. ताईला सगळे लोक घेरतायत.
आणि मला असं वाटतंय की ओके त्यांना आपण नाही पण नाही म्हणू शकत, त्यामुळे मी काहीच नाही करू शकत आणि मी हतबल झालेलो आहे. आणि ठीक आहे, म्हणजे आता काय करणार. दरवर्षी ताई जेव्हा यायची तेव्हा छान आम्ही सगळं हे बघायचो आणि आता ताईलाच सगळे बघतायत, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. पण आता काय करणार, मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला समजत नाही आता काय करावं. पण ठीक आहे, आता कालाघोडामध्ये ताई पण एक इन्स्टॉलेशन सारखीच आहे, चालतं बोलतं. त्यामुळे मी आणि अर्चना इकडे दोघंही फक्त थांबलोय, काहीच करू शकत नाहीये. अरे हा मागे गेल्या. अरे तुम्ही फोटोग्राफर. मी आता सगळ्या भूमिका करणार आहे आणि त्यांनी जे हिंदीत एक्सप्लेन केले तुमच्याबद्दल, छान फोटो पण काढले. हो का? एक्सप्लेन केलं. जो मराठी है ना, मराठी में वो जो एक्सेंट था ना, वो जो नया मूवी आया था As We Light Up, वो भी अच्छा था, मैंने देखा. मेरा मूवी जो था आपका, जो मैंने मतलब बहुत देखा आपका, बट मूवी का याद नहीं आ रहा है. अच्छा बात नाही. ताई हा बघ, हा माझा मित्र आहे, हा पण आर्टिस्ट आहे. ये ओके हा, ये तुझा फोटो काढतो. उभा राहा. शाम. हो थांबा मी याचं. ये इकडे. कुणाच्याही फोटो मध्ये कोणी येतंय मध्ये मध्ये घुसतंय. या आपण जरा एक वेगळ्या घोड्याच्या इथे पण घेऊयात फोटो. अरे हा आम्हाला पण खूप आवडलं. थँक्यू. इमॅजिनस लाईट आम्हाला बघायचं अजून. अच्छा. वेटिंग. पण लापता लेडीज पण तो आता डिझनी हॉटस्टार वर आलाय. आलाय. हो हो बघूया आम्ही रात्रीच बघूया. हा हा बघ. पण खूप आवडलं, बाबाला पण खूप आवडलं पिक्चर. ओके ओके थँक्यू. व्हेरी गुड, वेल डन. Yes, वी yes. रिअली अप्रिशिएट. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. या गंगूबाई मध्ये पण काम केलं यांनी. हो. बाबांनी ओळखलं बघायला आपल्याला. हा गुड गुड, रिअली व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. हा दे दे, मी घेतो. अगं किती छान तयार झालीयस. नथ खूप मस्त आहे. गोल्डन नथ खूप कमी बघायला मिळते. माझ्याकडे पण अशीच आहे. माझ्या फ्रेंडने. हो हो माझ्याकडे पण अशी गोल्डन आहे. सगळं अंजली ताईंनी जुळवून आणलं. हे काय आहे? काय आहे पण त्याचा अर्थ काय आहे? बर्थडे. हो ओके ओके. हा या सगळ्या मंगळागौरीच्या सख्या आहेत माझ्या. अच्छा. कन्सेप्च्युअल मंगळागौर करते. अच्छा अच्छा. तू निवेदन इंग्लिश मध्ये वगैरे वगैरे काय पण, आणि 12 भाषांची गाणी हो माझ्याबरोबर कनेक्टेड असतात. अच्छा अच्छा. आणि काही सिरियल मध्ये काही माझ्या बरोबर असेल तर घेऊन जाते मी सगळं. अच्छा वा वा. पण ती फॅन आणि एवढं तिला कौतुक, बापरे बापरे. त्यामुळे घेऊन आले. वा वा. सगळे लोक आज तुझ्यासाठी रेडी होऊन गोड दिसते. 2 वाजल्यापासून सगळे रेडी आहेत. चल आता पुढे जाऊया. वेगवेगळ्या प्रकारचे घोडे लागले, म्हणजे कालाघोडामध्ये घोडे लागले. आणि तू आल्यापासून मला काहीच तुला दाखवता येत नाहीये. दरवर्षी आपल्याला हे सगळं एन्जॉय करता यायचं, पण ऑफकोर्स कान्स नंतर हा मोठा फरक पडलेला आहे. येस प्लीज प्लीज. वेगवेगळ्या कॉलेजेसना पण चान्स दिला जातो, त्यातले काही कॉलेजेस पण इथे आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मिल्टननी यावेळेला बऱ्यापैकी स्पॉन्सरशिप दिल्यामुळे मिल्टनचा जो मेन इनिशिएटिव्ह आहे की प्लास्टिकला पर्याय, तर त्या सगळ्या मिल्टनच्या बॉटल्स वरनं तो गेट तयार केला होता. ऑफकोर्स तो मीच केला होता आणि लास्ट टाइम पण मीच केलेला. हो, मिल्टनचाच बरोबर. यावर्षी आम्ही इकडे हा जो घोडा केलेला आहे तो प्लास्टिकच्या सगळ्या पिशव्या आणि रॅपर्स पासून बनवलाय. पूर्ण हे आहे आणि त्याचं जर प्रतिबिंब आहे तर ते मिल्टनची बॉटल आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्लास्टिकला प्रत्येक पर्याय. सो प्लास्टिकला पर्यायाबद्दल मी सांगत होतो आणि मला बाजूला केलंय या सगळ्या. खूप ऍडमायर करत होतो. मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ मला असं वाटतंय की माझे फक्त असेच एक्सप्रेशन असतात. काढलंच नाही, तुम्हाला काढायचं का? हतबल झाल्याचे. काय म्हणणं आहे तुमचं अंजली ताई? माझं एवढंच म्हणणं आहे की इतकी दिग्गज माणसं जर हे सगळं बघायला येत असतील तर सुमित पाटील वर्षाला 10 वेळा का नाही, 12 वेळा का नाही, दर महिन्याला एक फेस्टिवल. दिग्गज माणसं हे बघायला येत आहेत आणि स्वतः त्या काळा घोड्यामधलं एक मॉन्युमेंट होऊ पाहतात.
आज खरोखर धन्य झालो आम्ही, इतक्या छान सेलिब्रिटीजला तुम्ही एकत्र आणलेलं आहे. येस. असाच मोठा होऊ दे हा फेस्टिवल. तुम्ही एकत्र आहात सगळ्या? बरोबर. ओके. थँक्यू. या वेलकम. कुठे एक सेकंड परत तिला पण मिळू. हा? आपण इकडे ओके. या please. हे बघ ताई, ऑलरेडी मी तुला घोडे दाखवायला आणलं होतं. पुढे माझेच लागलेले आहेत आणि आता ताई अजून मला सांगते की ह्या घोड्यावर बसायचंय, म्हणजे झालं. तर ताई प्लीज ये कुठे भरायचं? इथे, ये ना इथे. शी यार, सुषमा बिष्मा सगळ्या सुषमा बिष्मा सगळ्यांना आणायला पाहिजे होतं यार. असं मज्जा आली असती. आपण थोडेस नंतर वेगळ्या पुढचे फोटो काढूया. हे फक्त असे होत आहेत. कसे होते? हे फक्त असे होत असं पाहिजे. असं पाहिजे. ताई ये या इकडे प्लीज. हा. ताई, स्वप्नील मिल्टन बघतो सगळं आणि तो मला कधीपासून सांगत होता, आमची पहिली मीटिंग झाली तेव्हापासून तो मला सांगत होता की मला छायाताईला भेटायचंय, आणि तो मिल्टनचं सगळं काम बघतो आणि तो CSR सगळं फंड्स पण तोच बघतो. सो अच्छा, ओके. हा, आणि त्याने तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. स्पेशली प्रिंटेड फॉर काला घोडा फेस्टिवल. मला आवडणारी गोष्ट पण प्लीज त्याच्या आतमध्ये. ओ, कोकम सरबत. वाव. फुल कोकणात आल्याचं फील आहे. वाव. एवढा प्रवास करत असतो 24 तास ते थंड किंवा गरम थर्मोसची बॉटल आहे. अच्छा, म्हणजे ह्याच्यात थंड थंड राहणार आणि गरम गरम. वाव, खूपच भारी. सेम सेम बॉटल मी मागणारच होती मला. अर्चना आहे ही, आमचं सगळं मार्केटिंग आणि आम्हाला फुल सपोर्ट करत असते. Yes. ती ही आहे अर्चना. सो हाच एक मौका होता आम्हाला की काहीतरी हे करायचा. त्यामुळे थँक्यू. आणि अर्चना फक्त आम्हाला नाही, ती मला वाटतं ना होतकरू जेवढे कलाकार आहेत प्रत्येक क्षेत्रातले सगळ्यांना उभं करायला मदत करते. खूप support. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. सागर खूप सुंदर सिंगर आहे आणि तो येईलच आपल्या आणि तो कधी कधी, कोकणातला आहे. आणि तो कोकणातला आहे. आणि हे मी तुला पण देणार आहे, कोकम प्यायला. सरबत. मूवी और फेस में बहुत दुनिया भर ए, ताई इकडे बघा. Yes. मम्मी इधर देखो, यहाँ मम्मी इधर देखो. देखो. Yes. Yes. कुठला आहेस पण तू? अहमदनगर. हो का? हो. हो, गुड. अच्छा. येस. हा? कोण? हा. हॅलो हॅलो, हाय हाय. गुड इव्हनिंग. येऊ का इथे पुढे? स्पेशल आहे. ओके ओके. हे फक्त काला घोड्यासाठी. अच्छा, हे खास कोकणवाल्यांसाठी. हो. सगळे छान आहेत ना. हो. वाव. तर तो मला सांगत होता मॉर्निंग वॉकला जातात ना ताई, म्हणून मग आम्ही त्यांना ही बॉटल येत होतो. तर हे सगळं त्यांनी स्पीच रेडी केलेलं. करून ऐकलंय सर्व काही आणि हे सगळं चालत असतं. हा, मला वॉकचं खूप वेळ आहे. शोधत होतो. ते काय इकडे ह्या गर्दीमध्ये मिळालं. कोकम सरबत. मी परवा वॉकला निघाले. मी कलिना टू बँड्रा येते आणि रिटर्न परत चालत जाते. परवा मी निघाले, बँड्राला आले, मग मला वाटलं आणखीन पुढे जावं. मी दादर पर्यंत चालले. पुढे पोर्तुगीज चर्चच्या पुढे चालत गेले. वाव. चालत राहावे. तो माझ्यासाठी एक म्हणतात ना एनर्जी.
हा एनर्जी आणि एक अभ्यासाचा भाग पण आहे जरा पॉझिटिव्ह एनर्जी. येस हो हो खूप माणसं दिसतात निसर्ग दिसतो आणि रेवत प्रमाणे आपले पॉझिटिव्ह हार्मोन्स वर्क करायला लागतात. जेव्हा भेटतात की तुम्ही एक्सरसाइज करत नाही असं वाटतं. येस वा वा खूप छान कलेक्शन आहे खूपच मस्त आहे. थँक्यू मॅम. हे हो आणि असे ना काहीतरी स्पेशल मोमेंट आहेत ना. घोडा आणि याचा घोडा याचा कारण ह्यांना बोला ना ताई आता तू माझ्या घोड्याजवळ आली आहे आणि हा बघ माझा घोडा. आणि फायनली ये ओ आणि खासियत आहे आपली. हा सो सगळे कावळे आणि घोड्याबरोबर कावळे आहेत. हा नाही आणि ते असं आहे की कावळा आणि घोडा एकमेकांशी गप्पा मारत असताना कावळा त्याला त्याचे पंख देऊन त्याला मुक्त करतोय. म्हणजे एवढे वर्ष जो घोडा पाळीव राहिलाय आणि त्याला बांधून ठेवलेला आहे झापडं लावली आहे त्याला सीट लावली ते सगळं आम्ही काढून खाली टाकलंय. कावळ्यांनी सगळं वेचून घेतलंय ते आणि त्याला पंख देऊन त्याला मुक्त करतात. सो फक्त आर्ट एक एवढं माध्यम आहे की जे कशालाही स्वातंत्र्य देऊ शकतं म्हणून ते फ्रीडम ऑफ आर्ट आहे. आणि मी असं म्हणतोय जर कुठल्याही कलाकाराला जर जगण्याचं स्वातंत्र्य दिलं मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं तो खरा कलाकार होऊ शकतो. खरंच आहे. कला आपल्याला खूप समृद्ध करते माणूस म्हणून जगायला शिकवते. सो ये ताई बघ जरा कावळे आणि कोण सुचतं रे तुला यार. खूपच कमाल. सगळे त्याची हे सीट कसे वगैरे बघतायत बघ ना. येस सॉरी नहीं नहीं अरे नहीं नहीं आप निकालो ना फोटो. येस वाह वाह वाह. हा आणि ते सगळं झापडं हे ते सगळं त्याचं काढून बाहेर काढ. हो वा वा. आणि याच्यावर पण इलस्ट्रेशन केलं फायबर सगळं फायबरचं आणि सगळे स्वातंत्र्यातनं मुक्त होतोय आता सगळ्यात मुक्त. हा ते सगळीकडे केलं. खूपच छान खूपच. अरे आणि तुझं अभिनंदन यार या सगळ्या ह्याच्यात. माय गॉड खूपच कमाल. खूप कमाल. तुझा आशीर्वाद राहू दे. येस खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं. थँक्यू. येस हो हा मला हा कावळावर किती गोड वाटतोय. हो यार तो मे बी बघतोय पण घोड्याकडे सगळे ते घोड्याला. येस मुक्त केला खूप मस्त. वा वा. ह्या थीम देतात की लोक की आपणच घ्यायची असते. प्रत्येकाने आपापली एक वेगळी थीम घ्यायची असते. सो मी यावेळेला फ्रीडम ऑफ आर्ट घेतला 25वा वर्ष आहे म्हणून मी थोडं लिबर्टी घेऊन म्हटलं की आपण असं काहीतरी स्वातंत्र्य दाखवूया कारण आर्ट आणि आपल्याला पण स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष होत आहे. सो मला असं वाटतं की कुठेतरी आर्टला स्वातंत्र्य अजूनही नाहीये. म्हणजे काही गोष्टी मांडताना फार मी जेव्हा कावळे करत होतो तेव्हा लोक बोलत होते काय आहे तुला दुसरे पक्षी नाही दिसले का. पण आज मी कावळे केल्यानंतर प्रत्येक जण येऊन याच्याबरोबर फोटो काढतो. तो फोटो काढतोय म्हणजे त्याला दरवेळेला आपण उडवतो कावळा तो त्याला आवडायला लागला. सो हे आर्टमुळे खरं तर शक्य झालं. आणि हे ना प्रत्येक कलाकारांमध्ये खरं तर आलं पाहिजे की आपल्या रिस्पेक्ट बरोबर आपल्या बरोबरच्या माणसांचा पण आपल्याला रिस्पेक्ट वाढवता आला पाहिजे. वाव. तुम्ही ये साइड आ जाना. तुमचं लापता लेडीज आणि मडगाव एक्सप्रेस आणि आता जी ऑल वी इमॅजिनस राईट मला खूप खूप आवडले. आधीचे पण ऑफकोर्स जुने काम मला खूप आवडले तुमचे मराठी मूवीचे. यू आर अन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस फॉर ऑल एस्पायरिंग ऍक्टर्स. त्यांच्यासाठी तुम्ही खूप काय सरप्राईज आहे.
नाही सांगणार आहेत त्या. काय सरप्राईज आहे. अरे आणि हे सगळे लोक दुपारी 1 वाजल्यापासून बिहाइंड द सीन्स काम करतायत. तर ही मुन्नी आहे, हा निषाद आहे आणि ही भूमिका आहे कदम गँग. आणि ही देवगडची आहे. अच्छा ओ वा. बोल मग मालवणी. म्हणजे हो. धक्का कोण मारून जातात त्याच्याशी मालवणीत बोलतो. हा ना, हा त्या का बरोबर माझी. अरे ते काय मला कळतं? गाडी घालून टाकूचे. पण आम्ही असं पहिल्यापासून गावी असल्यामुळे आणि नंतरच आता लग्नानंतरच मुंबईत आल्यामुळे मध्ये मध्ये मालवणी, हो, किती हो. मराठी बोलायला गेलो होय, तरी खूप होय. मालवणी आहे. मी पण, आम्ही पण मालवणीच. मालवणीच. मालवणी. बरोबर, करेक्ट. आपली बोली आपली भाषा. Yes. येस येस, त्यांना काढू दे. तुला फोटो काढायचा आहे? आहोत कोण रात्रीपर्यंत. काढणार आहे? या कोण कोण काढणार काढताय ना, आहे या. photo? थँक्यू घे. मॅम. welcome. जेवायला या, welcome. खायला काही आहे का इकडे? मी ते सांगतो तुला. Okay, ते तर एक thank you. छोटा सरप्राईज आहे. कोण काढतंय? खाऊ आहे सरप्राईज. अच्छा हा. हॅलो. येस, Hi, तुम्ही hi. थोडस बोला. My name is Sulekha Prajapati and I'm from SNDT Women's University PVP College and the Timeless Gallop ये हमारा कंसेप्ट था. ये हमारा थीम है जहाँ पे लीजर एक पोएम है जिससे इंस्पायर होके हमने ये बनाया है. सो द हॉर्स इट इज़ पोर्ट्रेट जिसका मीनिंग था स्लो डाउन एंड एंजॉय लाइफ. ये जो हॉर्स है इट इज़ पोर्ट्रेट एज अ फास्ट लाइफ एज लाइफ 5 एलिमेंट से बनी होती है. सो वी शोड फायर एलिमेंट, वाटर, स्पेस, विंड एंड अर्थ एलिमेंट. ये जो वाटर है यहाँ से लाइफ का ओरिजिन पानी से स्टार्ट हुआ था. सो वी शोड दिस थिंग, दिस क्रोशे एनिमल एज अ पार्ट ऑफ इट, लाइक द बिगिनिंग ऑफ लाइफ started from here and right now we are at that present stage, that current era जहाँ पे we are moving into the AI and surrounded with lot of technology कि हमारे पास टाइम ही नहीं है कि लाइफ को enjoy कर पाए, like how we used to enjoy in our, like how our grandparents used to enjoy in their era with work and everything, they used to enjoy their time. ये जो सैडल है यहाँ पे जो वार्ली आर्ट किया हुआ है ना बीच में on the jute fabric, where every little figure represent a woman who is doing some kind of activity and busy in that. So as we are from SNDT Women's University, so it represent us. And this whole saddle, it's more like a clock जहाँ पे every number on the clock is attached to a snail which is made from 2 kadais which are joined together. So what the snail is doing, snail is a symbol of slow creature, no? So this the horse is a fast life, the time is moving very fast. Snail is moving the time slowly, gradually making the whole life slow down. Now the ivy vine, they are telling us no matter how far we achieve things in our life, we should stay grounded and stick to the root. So the message it wants to give us is कि हम लाइफ में भले ही बहुत बिजी हो, हमें थोड़ा सा टाइम निकालना चाहिए खुद के लिए, फैमिली के लिए एंड सबके लिए, कि हम लाइफ को एंजॉय कर पाए. लाइक अभी आप आए हो एंड यू आर एंजॉइंग योर टाइम फ्रॉम योर बिजी शेड्यूल, आके यहाँ पे थोड़ा बहुत वक्त निकाला एंड एंजॉइंग आवर हॉर्स हियर. बहुत कमाल का थॉट है ये. कितनी गोष्टी है तनी ना. यस. और आज के इसमें बहुत इम्पोर्टेंट हो गया है खुद के लिए जीना, खुद को टाइम देना, जो बहुत मुश्किल होते जा रहा है. जैसे पूरे महिलाओं को साथ महिला- लेके एसएनडीटी आगे बढ़ रही है. यस यस. आपने जो मुकाम पाया है वो भी तो सबसे बेहतर है. अरे ऐसे मेरे जैसे बहुत है, बहुत आप अलग हो, लेडीज मैम, है. हमको पता है. वो हमारे तक पहुंचने को थोड़ा टाइम जा रहा है बस. खूप मुली एवढ्या हुशार आहेत, कुठच्या कुठे गेल्या आहेत खरं. फैशन डिपार्टमेंट, नॉट टू फॉरगेट हर चंची, the very beautiful art piece what she is wearing right now, इसको चंची बोलते हैं. ये पुराने जमाने में मेरी अज्जी बिज्जी पहना करते थे, अभी वही फैशन आ गया है. वो लोग पहले इसमें छुट्टे पैसे रखते थे, पान बीन रखते थे. थँक्यू मॅम. या म्हणजे माझं पहिलं एक्झिबिशन आम्ही कोलॅबरेटली, म्हणजे ह्याचं फोटोग्राफी आणि माझं पेंटिंग असं 2005 माझं ची आहे? गोष्ट आहे. अच्छा. अरे म्हणजे खूपच आधी. हा ओके. येस. थँक्यू. या कम.
म्हणजे खूप म्हणजे just love you like crazy. I'm a Kathak dancer. Oh, wow. Yes. Like crazy. मी स्पोर्ट्स शूजच घालून यायला पाहिजे होते है ना? येस नसते. आता काय इथे ताईला बसायचं. हा बघ इकडे बघ, लाईट बघ बरोबर आहे का? बस ताई बस. हा आहे संग्राम, हा आहे राकेश, ही सगळी मुलं आहेत. यांनी ते मुंबईचं स्पिरिट जे आहे ना ते केलेलं आहे इन्स्टॉलेशन. आणि ते सगळे लोक आता काहीतरी करतायत तुझ्यासाठी. सो तू 5 मिनिटं बसायचंयस आणि अजिबात इकडे तिकडे बघायचं नाहीयेस. भालचंद्र आणि शुभम मस्त शूट करताय तुम्ही. सॉरी आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाहीये. मी महेशला मिस पण करतोय. छायाताईला फ्रीज राहायचंय. छायाताई प्लीज हलू नकोस. हे सगळे वेगवेगळ्या कॉलेजेसची सगळी मंडळी आहेत आणि काही शाळेतली पण मुलं आहेत. तर ते सगळे एकत्र मिळून ॲक्च्युली लाईव्ह छायाताईचं चित्र काढतायत. खरं तर खूप लोक येऊन ताईला भेटतायत आणि त्यामुळे ताई सतत हलते आणि जे स्केच काढतायत त्यांच्या मनातली वाक्य मलाच फक्त ऐकायला येत आहे. एम्पार्ट रोडवरती आम्ही सुरुवातीपासून चालायला तशी फक्त 400-500 पावलं आहेत, पण आम्ही प्रत्येक पावलावरती थांबत होतो कारण ताईला भेटायला खूप लोक येत होते. उभं राहून राहून ताई थकली आहे म्हणून हा शेवटचं सेशन आम्ही ठेवलं होतं की जिथे सगळे लोक मिळून ताईसाठी चित्र काढतील. आणि ताई आता एकदम स्थिर आणि स्तब्ध बसली आहे म्हणूनच खरं तर मला बोलायला मिळतं हे सगळं. नाहीतर काहीच मला बोलायला काय, मला अजिबात तिच्याबरोबर राहायला सुद्धा कोणी देत नव्हते. आणि मी आणि अर्चना असे आम्ही आजूबाजूला येत होतो आणि मला असं वाटतंय की हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. काय वाटतं अर्चना तुला? नक्कीच खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण गेल्या वर्षी आम्ही सुमितलाच भेटायला आलेलो होते. आम्ही निवांत मज्जा केली होती, पण यावेळी तसं झालं नाहीये कारण ताईला इकडची लोकच मोकळं सोडतच नाहीये. प्रत्येक जण सेल्फी काढायला येते. सो आम्ही आमचं जे काही कार्यक्रम आहे तो थांबत थांबत करतोय, प्रयत्न करतोय आम्ही. म्हणजे होईल की नाही होईल माहित नाही, पण प्रयत्न करतोय आणि मजा येते आम्हाला या सगळ्यामध्ये. आणि ऑफकोर्स ताईचं एवढ्या वर्षाचं जे काम आहे ते सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने येऊन सांगतायत, ते आमच्यासाठी खूप आनंद देणार आहे. खरं तर चित्र तयार होत आहे आणि ताईला पण आम्ही थोडासा चहा देऊन जरा बसवलंय. मला माहिती आहे तिची तब्येत नाही आहे बरी, पण अनेक लोक भेटायला येत आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीची लहान लहान मुलं आहेत आणि सगळे मोठेही आहेत. असे सगळे एकत्र मिळून चित्र काढतायत, काही कॅरिकेचर करतायत. मला असं वाटतं की हा मुळात हा रोडच कलाकारांसाठी आहे. त्यामुळे इथे पूर्वी अगदी हुसेन पासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या कलाकारांनी आपली कला सादरही केलेली आहे. आणि अशा प्रकारे ह्या पूर्ण कलाकार कट्टा असणाऱ्या रोडवरती अशा प्रकारे एका कलाकाराला अशा कलावंतांकडनं ही मानवंदना आहे असं मला वाटतं. सो आम्ही सगळे लोक जे कलाकार आहोत त्यांना कायमच वेगवेगळ्या छटा दाखवायची सवय असते. तशी स्वतःच्या अभिनयाच्या वेगवेगळे पैलू दाखवणाऱ्या छायाताईला आम्ही अशा प्रकारे एक वेगळं ट्रिब्यूट देतोय ह्या पूर्ण कालाघोडा फेस्टिवलमध्ये. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि हे 25वे वर्ष आहे आणि ताईनी यंदाचं वर्ष हे गाजवलंय आणि ती आता ह्याच्या पुढेही गाजवत राहील. त्यामुळे हे तिच्यासाठी आमच्याकडनं एक शुभेच्छा आहे. हे आमचं इन्स्टॉलेशन आहे तर त्याचं ते थोडंसं इन्स्टॉलेशनची गोष्ट ऍड केली. ओके. हा. पण आता तो काढतोय ना तर तो सतत माझ्याकडे बघतोय. तुम्ही माझ्याकडे बघतच नव्हता. अच्छा ओके. अच्छा हे सगळे वेगवेगळे प्रकार. माय गॉड. ना प्रत्येकाच्या ह्याच्यात किती वेगळेपणा आहे ना. ओ वाव. आणि हा कुठला प्रकार आहे म्हणजे हे काय आहे? म्हणजे थोडं रिअलिस्टिक आहे. हा ना. वा वा खूपच कमाल. खूप छान. तुम्ही कुठे जे ओ मला एकदम न्यूडच्या शूटिंगची आठवण आली. मराठी येतं? अच्छा इसीलिए हाँ मैंने न्यूड नाम की एक फिल्म की थी तो आपको जो जे में जो न्यूड स्टडी है ना उसके ऊपर ही वो फिल्म थी. अभी भी लक्ष्मी आती है. आप कौन सी ईयर को अभी? फर्स्ट ईयर ना. हाँ शायद वो सेकंड या थर्ड ईयर को न्यूड स्टडी होता है ना. सो हाँ तो हम लोग ने वो सेशन अटेंड किया था वहाँ पर. हाँ न्यूड स्टडी वाला.
और शूटिंग के वक्त भी ऐसे ही हमारे स्केच बनता था वहाँ पर, लेकिन वहाँ पर जूनियर आर्टिस्ट नहीं होते थे, सब जेजे के स्टूडेंट रहते थे। यस बहुत कमाल। ये मुझे ही रखना है? हाँ, ओह थँक यू। किती वेळ लागला ग तरी? 10 मिनिटात है ना? हां हां, तुम्ही त्याचे फोटो काढा आणि मग मला टॅग करा इंस्टाला। ए हाय, काय बोलतेस? बघ आपलं कालच बोलणं झालं। उद्या भेटते मी त्यांना। हो ना, उद्या 4 वाजता भेटते। ओके, माझी आई। चला हाय, नमस्ते। नाही तुमची हो सांडरी आणि तेव्हापासून यस एक मिनिट। यस, अभी वो मुझे मारेंगे पकड़ के। वाओ, लाइफ में पहली बार ऐसे लाइव स्केच बन रहा है मेरा। हाँ यानी शूटिंग के वक्त बना था, हम लोग ने न्यूड नाम की फिल्म की थी। अच्छा। आप भी जेजे से हो? तो आपका न्यूड स्टडी के ऊपर ही फिल्म थी, न्यूड नाम की फिल्म जी पर है, देख लेना। हा बेसिकली राकेश दिल्लीवरनं आलाय, स्वतःला एक्सप्लोर करतोय। ओके. तो पहिला फाईनला गेला, मग तो अप्लाइडला आला आणि आता त्याला पुढे सेट डिझाईन मध्ये काम करायचंय। आय होप तेरे को थोडा थोडा समझ में आया इतना तो मराठी। आणि तो आपल्या सगळ्या कामांमध्ये मदत करायला येत असतो हा। अच्छा, आणि संग्राम जेजेचा आता जीएस पण आहे, त्यामुळे प्रॉमिसिंग आर्टिस्ट आहे तुझ्याचे। ओके, और आप लोगों ने अभी तक न्यूड नहीं देखी? अप्लाइड आहे ना, आम्ही अप्लाइड आर्ट आहे। हा पण हाँ, पण न्यूड फिल्म जी जेजेतल्या न्यूड स्टडीवरच सिनेमा बनवला। रवी जाधव जे न्यूड से जेजेचे पास आउट आहेत, नक्की बघा ते फिल्म। त्याच्यात आम्ही ते न्यूड मॉडेल आहेत ना, त्याचा रोल केला आम्ही। थैंक यू। ये आप ना फोटो निकाल के अगर मुझे टैग करोगे ना, इसका फोटो निकाल के फिर मुझे आप टैग करना और फिर मैं लेती हूँ, है ना? यस। ही बाई संजीवनी पण चित्र काढते, अदरवाइज ती इंटिरियर डेकोरेशन करते। ओके ओके ओके। आणि हा रोहित, हा माझा मित्र आहे। हाय हाय रोहित। वाव, हे सगळं माझी, हो माझी दौलत आहे ना ही। बिल्कुल ये सब अब मेरा। हो हो, यस। थैंक यू सो मच मैम। थैंक यू। हाय हाय, हेलो हेलो हेलो। हो यस, थँक यू। होय होय, हॅलो हॅलो हॅलो। यस, त्यांच्यासोबत होय 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 होय, कुछ नहीं कुछ नहीं। Yes. चला, हाँ हाँ, एक लास्ट फोटो। नहीं मतलब थैंक यू। Yes. One pic. Yeah, sure. Thank you. Yeah. काय काय हा? घावने। ओ तुझ्या बनवलं? अरे वाव, सरप्राईज। ओ हो, इथे चटणी। अक्षय, कोलंबी फ्राय। आता मांडी घालून बसायचं लागतं। तू तुझ्या घराकडून बनवून आणलं? ओ वा 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 वा, एक नंबर। आणि छोटे पण सांगितले मला घावणे पण। एक नंबर, वाव। आता या हो, थांब आता कसा कसा ठेव आणि खाव। आधी काय खाऊ मी? काही पण घावणा घ्या ना। हा घावना। बस तू या बस ना। अक्षय घे ना यार, हो घेतो घावना घे, अजय ना घे ना। आधी तुम्ही खा। वाव, एक नंबर। वा वा वा, हे घे। काहीतरी आतमध्ये गेला। ठीक आहे, काही हरकत नाही।
देऊ तुला मग मच्छर बरोबर एक. नाही छोटे छोटे बनवले. मस्त. खूपच छान. देवगड म्हणजे ह्या हाडेचा संडे कणकवली कडचा ना. हो ना. हडे ते ह्या राहत ना ते कॉम्प्युटरचं शिकवतात ते मास्टर काय त्यांचं नाव. त्यांच्या मुलाने नाही का गाभरीचा पाऊस मध्ये काम केलं होतं ते तडेच राहतात. वाव हाच तो सुखाचा क्षण. छान ही नॉनव्हेज नाही का? Yes. ही नॉनव्हेज छान केले ना तुम्ही घावणे. वाव हे सुख आहे इथे येऊन घरचं खाणं मिळालं. त्याच्यासाठी तू खूप जीव काढला असशील ना तिचा. एक नंबर आहे. वाव तुमच्यासाठी आणलेलं आहे तुमच्यासाठी. मस्त आहे. कोण घे. वाव खरंच चवदार. कोलंबी एकदम गावच्या सारखी आली आहे. मसालो घरसून मालवणी मसाला ना इकडे लालबागला करून घेते मी. हो. आमच्या पद्धतीचा मसाला म्हणजे आई विचारून सगळं. हा त्यांना सामान सांगूच असतं ना. सांगत असतात पण काय काय लोक सगळं सांगतात आम्ही नाही तसं सांगत. आई हा. सांगतात तसं मी सांगते. हा. माझी आई होती तेव्हा आम्ही मसालो करू. काय परवापासून सकाळपासून रात्रीपर्यंत इथेच. परवापर्यंत. वा परवा 4 पर्यंत वाईंड अप करायचं. रविवारी 4 पर्यंत. नाही सोमवारी पहाटे 4 पर्यंत. घ्या तुमच्यासाठी चांगले आहेत. तर काय होता ना काय काय खाऊ. सगळे नॉनव्हेज खाणारे आहेत ना मग त्याच्यात. हा नको द्या. मी नाही खात ना नॉनव्हेज. नाही मी नॉनव्हेज नाही खात. तू खा ना. वाव नाही घ्या घ्या. पुराण पोरांनो ह्या खा. एवढं खा. खाऊ ना घे ना. हे वेज आहे. हे वेज आहे. अरे होय. व्हेज आहे. वाव मग तू हडे काय करता आता. मी इकडे नाही करणार. मी अशी ह्या बाजूने येते. काय नाही करत. काय करते ती काय करते हा. ती शेअर मार्केट नाही नाही अच्छा मी फक्त एकच. हा मुंबईत येऊन आता किती म्हणजे कधीपासून असंच मुंबईत. हा 10 वर्ष. हे सगळे नॉर्मल आहे तिचे एक्सप्रेशन. ओके